हॅलो, वर्षा रेसिपीजमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते फ्रेंड्स. तर तुम्ही मूग डाळीमध्ये पोहे घालून ही रेसिपी कधी बनवली आहे का? नसेल बनवली तर एकदा नक्की बनवून बघा. एवढी टेस्टी आणि रुचकर होते. विशेष म्हणजे वेट लॉस फास्ट होतं आणि बऱ्याच वेळेला आपल्याला प्रश्न पडतो की रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं. त्यावेळेला तुम्ही असा हा हेल्दी नाश्ता बनवू शकता. त्यासाठी इथे मी 1 कप मूग डाळ घेतलेली आहे आणि 1 कप पोहे घेतलेले आहे. पोहे आणि मूग डाळ हे पाण्याने स्वच्छ धुवायचं, म्हणजे त्यावर काही पावडर कचरा असेल ते निघून जातं आणि त्यानंतर चांगलं पाणी घालून 1 तासासाठी झाकण ठेवून हे साईडला भिजवू द्यायचं आहे. आता भिजवल्यानंतर तुम्ही बघताय पोहे आणि मूग डाळ चांगली भिजलेली आहे. 1 तास झाला, 1 तास पुरेसा होतोय. तर हे तुम्ही नाश्त्याला किंवा इव्हिनिंगला तुम्ही डिनरलाही करू शकता. एवढा हेल्दी नाश्ता आहे. तर आता इथे मिक्सर जारमध्ये थोडं थोडं घालून बेताने थोडंसंच पाणी घालायचं आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. तर तोपर्यंत चॅनलवर जर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन ऑलवर सेट करायला विसरू नका, म्हणजे माझे तुम्हाला अशा छान छान रेसिपी पाहायला मिळतील. आता हे मिक्सरला आपण वाटून घेऊया. 1 ते 2 टप्प्यामध्ये असं फिरवायचं आणि अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे. मी तुम्हाला दाखवतेच आहे. जर थोडंसं जाडसर असेल तर थोडंसं बेताने पाणी घालायचं आणि पुन्हा एकदा फिरवून घ्यायचं आहे. आता मूग डाळ आणि पोहे डाएटसाठी किती हेल्दी आहे हे तुम्हाला माहीतच आहे. आता मूग डाळीमध्ये भरपूर सारं प्रोटीन आहे, त्यामुळे आठवड्यातून 1 ते 2 वेळा आपण असा हा हेल्दी नाश्ता करून खाल्लाच पाहिजे. तर आता इथे मी बारीक वाटून घेतलं. थोडंसं मला इथे जाडसर वाटलं म्हणून मी थोडंसं पाणी घातलं आणि पुन्हा असं वाटून घेतलेलं आहे. याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची. आता मी बघा दुसऱ्या वेळेला त्याच्यामध्ये जे मूग डाळ आणि पोहे घेतलेले आहेत त्यामध्ये आपल्याला 4 ते 5 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. आल्याचा छोटासा तुकडा घ्यायचा आहे. हिरवी मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायची आहे. कमी तिखट करायची असेल तर 1 ते 2 घालायच्या आहेत. तर इथे मी 5 ते 6 घातल्या आणि आता हे पुन्हा मी असं थोडंसं दाटसर पाणी कमी घालून असं मी वाटून घेतलं. आता हे एकत्र असं मिक्स करून याची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीने ठेवायची. जास्त पाणी घालायचं नाही किंवा जास्त घट्टही ठेवायचं नाही आहे. आता हे पूर्ण वाटून घेतलं. यामध्ये बघा 2 चमचे मी इथे पांढरी उडीद डाळीचं पीठ घेतलेलं आहे. आता हे माझ्याकडे होतं म्हणून मी घातलेलं आहे. ते ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी चालेल, असेल तर घालू शकता. त्याचबरोबर इथे बघा आता थोडासा आपल्याला अर्धा कप, छोटा कप आहे म्हणजे खायचं जे नाश्त्याचे चमचा आहेत तो 2 चमचे इथे बारीक रवा घेतलेला आहे. बारीक रवा घातल्यानंतर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचे. मीठ टाकल्यानंतर पुन्हा मिक्स करून घ्यायचं आहे. तर एकसारखं मिक्स केलं तर चव एकसारखी लागते आणि कुठेही कमी जास्त होत नाही. जास्त घट्टसर वाटलं तर थोडंसं बेताने पाणी घालायचं आणि त्यानंतर आपल्याला भरपूर साऱ्या भाज्या घ्यायच्या आहेत. आता यामध्ये मी शिमला मिरची, गाजर, कांदा घेतलेला आहे आणि तुमच्याकडे अजूनही काही भाज्या तुम्हाला ॲडिशनल त्याच्यामध्ये टाकायच्या असेल तर त्याही तुम्ही टाकू शकता. जसं की पालक बारीक चिरून टाकायचा आहे, कांदापात टाकू शकता. एवढं टेस्टी हा नाश्ता होतो. तर लहान मुलं बघा भाज्या खायचा कंटाळा करतात, त्यावेळेला तुम्ही असा हेल्दी नाश्ता बनवून देऊ शकता. टिफिनला जर दिला तर टिफिन चुटकीत फिनिश करून येतील लहान मुलं. एवढा भारी होतो. आता यामध्ये बघा मी सगळ्या भाज्या ह्या चॉपरमध्ये बारीक करून घेतलेला आहे. कांदासुद्धा बारीक करून घेतलेला आहे. आता यामध्ये बारीक चिरलेला टोमॅटो आणि कोथिंबीर बारीक कट केलेली टाकायची आहे. तर यामध्ये तुम्ही पालक, कांदापात, अजूनही काही मेथीची भाजी वगैरे टाकली किंवा पालेभाज्या टाकल्या तरी पण मुलं लहान आवडीने खातील बघा. लहानच काय तर मोठेसुद्धा आवडीने खातील. एवढा हा भारी लागतो. त्यामध्ये आता बघा भाज्या मिक्स करून घेतल्यानंतर पुन्हा मी मिक्स करून घेतलेला आहे. आता मिक्स केल्यानंतर अगदी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवते. आता यामध्ये आपण हिरवी मिरची टाकली, पण कलर येण्यासाठी थोडीशी हळद पावडर टाकायची आणि लाल तिखट टाकलेलं आहे. अगदी थोडीशी लाल तिखट अर्धा चमचा टाकलेला आहे, लाल मिरची पावडर. आता हे पुन्हा मी मिक्स करून घेतलेलं आहे. आता ज्या वेळेला आपल्याला करायला घ्यायचं आहे त्यावेळेला अगदी थोडासा चिमूटभर अर्धा छोटा चमचा त्याच्यामध्ये खायचा बेकिंग सोडा टाकायचा आहे. आता बेकिंग सोडा टाकल्यानंतर अगदी ही फास्ट प्रोसेस करायची. एकाच डायरेक्शनने सतत फिरवायचं आहे हे बॅटर, मिक्स करायचं आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घेतल्यानंतर ते असं फुलून वरती येतं आणि लगेच एक पॅन तापायला ठेवायचा गॅसवर. पॅन तापल्यानंतर त्यावर थोडंसं तेल फिरवायचं आहे. तेल फिरवून घेतल्यानंतर आपल्याला हे बॅटर व्यवस्थित असं मधोमध टाकून घ्यायचं आहे सेंटरला. तर बॅटरची कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकताय. अगदी बघा जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळही करायचं नाही आहे. व्यवस्थित आपल्याला ते टाकता येईल आणि असं पसरवून घ्यायचं आहे चमच्याने किंवा उलाटणीने तुम्ही असं हे पसरवून घ्यायचं आहे. जास्त एका ठिकाणी जाडसर असं ठेवायचं नाही.
सगळीकडनं एकसारखं पसरवून घ्यायचं आहे म्हणजे व्यवस्थित ते भाजलं जातं. आता साईडने थोडंसं तेल फिरवायचं, नाही फिरवलं तरी चालेल. अगदीच तुम्हाला बिना तेलाचं हेल्दी खायचं असेल तर तुम्ही फक्त पॅनला थोडंसं तेल लावलं तरी चालेल. नेक्स्ट टाईम नाही टाकलं तरी ते व्यवस्थित होतं. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे, जास्त लो पण नाही आणि जास्त हाय पण नाही. नॉर्मल गॅसवर अगदी व्यवस्थित ते छान खरपूस असं भाजून घ्यायचं आहे. तर गॅसची फ्लेम अगदी बघा नॉर्मल ठेवलेली आहे. मी तुम्हाला खालून दाखवते पलटी करून. साईडच्या कडा पहिल्या मोकळ्या करून घ्यायच्या, जसं व्हिडिओत दाखवलं त्या पद्धतीने करायचं. आणि खालून व्यवस्थित झाल्यानंतरच ते व्यवस्थित असा कलर येतो आणि बघा असं छान भाजलं जातं सगळीकडनं एकसारखं. म्हणजे कुठेही कच्चं राहत नाही किंवा एका ठिकाणी जास्त लालसर किंवा एका ठिकाणी कच्चं असं होत नाही. सगळीकडनं एकसारखं ते भाजलं जातं. घाई करायची नाही आहे. अगदी बघा नॉर्मल गॅस ठेवायचा आहे आणि दोन्ही साईडने व्यवस्थित ते भाजून घ्यायचं. पण कलर तर एवढा छान आलेला आहे, पण चव तर एवढी भन्नाट आणि अप्रतिम चव लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा. नक्कीच घरच्यांना आवडेल बघा. आणि विशेष म्हणजे आपण त्यामध्ये भरपूर साऱ्या भाज्या घातलेल्या आहे. तर असा हा हेल्दी नाश्ता तुम्ही डिनरला किंवा इव्हिनिंगला सुद्धा करू शकता किंवा सकाळी मॉर्निंगला. अगदी पोटभरीचा नाश्ता होऊन जातो. टिफिनला मुलांना दिलं तर चुटकीत फिनिश करून येतील. यासोबत चटणी वगैरे असेल तर चालेल किंवा तुम्ही टोमॅटो केचपसोबतसुद्धा खाऊ शकता. एवढा टेस्टी लागतो आहे किंवा तुम्ही तसंही खाऊ शकता. तर बघा किती सुंदर कलर आलेला आहे. तर आता मी पटापट एका मागोमाग करून घेते. फार वेळ लागत नाही. अवघ्या 10 मिनिटामध्ये पोटभरीचा नाश्ता तयार होतो बघा. एकदा व्यवस्थित पॅन तापून घ्यायचं. गॅसची फ्लेम नॉर्मल ठेवायची आहे. तेल फिरवायचं आणि व्यवस्थित असा खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. कच्चं ठेवायचं नाही. अजिबात पोटाला त्रास होत नाही. विशेष म्हणजे एवढा पोटभरीचा नाश्ता होतो आणि पोट भरलेलं राहतं आणि अगदी हलका नाश्ता आहे. पचायलाही हलका आहे. तर आता बघा मी साईडच्या कडा अशा मोकळ्या करून घेते आहे. आता यामध्ये विशेष म्हणजे आपण मूग डाळ आणि पोहे घातलेले आहेत. त्यामुळे खूप हेल्दी नाश्ता आहे. तर काही जण बघा वजन कमी करत असतात. त्यावेळेला त्यांना हेल्दी नाश्ता हवा असतो. मग रोज रोज नाश्त्यामध्ये काय बनवायचं? तर असं तुम्ही मूग डाळीपासून, पोह्यांपासून असा हा थालीपीठ किंवा डोसा तुम्ही असं म्हणू शकता याला किंवा घावणही म्हणू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही भरपूर भाज्या घालून करू शकता किंवा या अगोदरसुद्धा मी तुम्हाला दाखवलेले आहे सोयाबीनचे कटलेट. ते सुद्धा हेल्दी आहेत. अवघ्या 10 मिनिटामध्ये होतो. तर फार वेळ लागत नाही. असे वेगवेगळे रेसिपी तुम्ही ट्राय करू शकता वेट लॉससाठी. तर चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, बाजूचं बेल आयकॉन ऑल सेट करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि अशा हेल्दी रेसिपी तुम्ही बघत चला म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर झाले आहेत ना छान. बघा कलर तर एवढा छान आलेला आहे ना, तर चव भन्नाट लागते. आणि विशेष म्हणजे बघा एवढं छान क्रंची असं सोनेरी रंग येईपर्यंत सगळीकडनं एकसारखं भाजून घ्यायचं आहे तव्यावर. तर असं नुसतं खाल्लं तरी खूप छान लागतं किंवा टोमॅटो केचपसोबतसुद्धा लहान मुलं आवडीने खातील. तर एकदा नक्की ट्राय करून बघा. कसा वाटला व्हिडिओ कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि हो, हा व्हिडिओ तुम्ही कुठल्या गावातून किंवा कुठल्या शहरातून बघताय ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगत चला. म्हणजे मला पण समजेल की माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचलेले आहेत आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता तेही कमेंट बॉक्समध्ये सांगा. तर असा हेल्दी नाश्ता मी अशा पद्धतीने बनवते आहे. भरपूर भाज्या घालून केलेला हा मूग डोसा एवढा भन्नाट लागतो. तर एकदा नक्की ट्राय करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, मस्त राहा. बाय बाय. थँक यू.